आज मी मॅडमांकडे आलेलो पत्र घेऊन. जे प्राण्यांना जे माझी मागणी आहे, जे अंबरनाथमध्ये जेवढे पण प्राणी आहेत आणि जे प्राणीप्रेमी आहेत त्यांच्यासाठी कुठेच स्मशानभूमी नाही आहे. आणि मी तर स्मशानभूमीसाठी गेल्या 1.5 वर्षापासून मागणी करतोय, पण त्याच्यात अद्याप कुठल्याही प्रकारचं चांगला प्रतिसाद भेटलेला नाही आहे. तर मी पुन्हा एकदा पत्र घेऊन आलेलो, की जे पण श्वानप्रेमी आहेत आणि जे पण आम्ही जे पण आपले प्राणी आहेत, त्या प्राण्यांना योग्य ते त्यांच्यावरती अंत्यविधी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा नाहीये. तर ते जागा उपलब्ध करून द्या. आणि एबीसी सेंटर म्हणजेच हॉस्पिटल पण कुठल्याही प्रकारचं नाहीये प्राण्यांसाठी, जे योग्य ते उपचार भेटेल त्यांना. त्याच्यासाठी मी मागणी करण्यासाठी आलेलो. आणि आज मी नगराध्यक्ष मॅडमांशी भेटलो. नगराध्यक्ष मॅडमांची चर्चा पण केली. तर नगराध्यक्ष मॅडमांनी सांगितलं की लगेच आपण या गोष्टीवरती मार्ग काढू आणि लगेच याच्यावरती आपण जे उपाययोजना असेल ते लवकरात लवकर मार्गी लावू. जे प्रशासनाने जी आर काढलेला 2025 एप्रिल एप्रिलमध्ये, की प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये श्वानांकरिता म्हणजे जे पाळीव प्राणी, भटके प्राणी आहेत त्यांच्यासाठी एक स्मशानभूमी उपलब्ध करून द्यायचं. आणि ते पण डम्पिंग ग्राउंडच्या बाजूलाच घन कचरा आपण जिकडे व्यवस्थापन करतो त्याच्या बाजूला एक 2000 स्क्वेअर फूटचा जागा उपलब्ध करून त्याच्यावरती स्मशानभूमी बांधायचं. तर माझं तेच म्हणणं आहे की जे एका वर्षा अगोदर जी आर निघालेला त्याची अंमलबजावणी करून एक चांगलं ठिकाण शोधून किंवा घनकचरा विभाग जिकडे पण डम्पिंग ग्राउंड असेल त्याच्या बाजूला 2000 स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून त्याच्यावरती स्मशानभूमी बांधायचा. आणि त्याच्याच बाजूला थोडीशी जागा अजूनही करून एबी सेंटर म्हणजे हॉस्पिटल बांधण्यात यावं, जेणेकरून लोकांनाही त्याचं समस्या होणार नाही. आणि ते सेपरेटली बाजूला होईल. जर एखाद्या प्राण्यांचं ट्रीटमेंटच्या टायमाला जर मरण पावले की त्यांना तिकडे बाजूलाच दफन करण्यात यावं. आणि त्याच्यावर कुठल्याही नागरिकांना पण त्रास होणार नाही. आणि चांगल्यातलं चांगलं जे पण श्वानप्रेमी आहेत त्यांना पण काही याच्यावरती तक्रार नसेल. आणि हेच माझी मागणी आहे नगरपालिकेला. त्या अंदाजपत्रामध्ये टोटली येणारा खर्च किती असेल, की आपण जे स्मशानभूमी उभारण्यात करिता आपल्याला खर्च किती किती येणार आणि किती जागा लागणार याचा पण मी एक अंदाजा त्यांना दिलाय. प्लस जी आर पण दिलेला आहे. त्या अंदाजा खर्चामध्ये जर चांगलं पण केलं तर 25 ते 50 लाख रुपयामध्ये होईल. आणि ते मी जास्तीत जास्त मी यांना मागणी केली की ते इलेक्ट्रिकमध्ये व्हायला पाहिजे, जेणेकरून जे त्याचं कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स पण येणार नाही. आणि जे सौर ऊर्जा आहे त्याच्यावरती ते चाललं पाहिजे, जेणेकरून सामान्य जनता पण कोण आलं किंवा कोण श्वानप्रेमी आलं तर त्यांना कुठल्याही प्रकारचे खर्च होणार नाही. आणि ते चांगलं ते एक निसर्गमय आणि एक चांगलं हे पण आपल्याला गोष्ट पण येईल, की आपण ते इलेक्ट्रिक यूज करून कुठल्याही प्रकारचा झाडाचा लाकडीचा उपयोग न करता आणि चांगलं ते व्हायला पाहिजे. माझी हीच मागणी आहे. ते 4 दिवसापूर्वी यश जगले हे यांनी एक लहान पिल्लू कुत्र्याचं होतं. ते मृत अवस्थेत त्यांना सापडलं आणि ते घेऊन आले होते पालिकेसमोर, की ते दफन करायला किंवा त्यांची स्मशानभूमी नाही आपल्याकडे. ह्या प्रकारचं त्यांचे निवेदन होतं. आणि त्यांची ही गोष्ट लक्षात घेता माझ्याकडे त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. आणि ती गोष्ट लक्षात घेता आपण आता एक शेल्टर होम पाळीव प्राण्यांसाठी आपण बनवतो आहे. अंबरनाथमध्ये पहिल्या जीबीमध्येच आमचं ते सँक्शन झालेलं आहे. सर्वे नंबर 132 मधली जागा आपण फायनल केलेली आहे ऑलमोस्ट. आणि तिथे ते शेल्टर होम असेल. त्याच्या आजूबाजूलाच दफन भूमी किंवा स्मशानभूमी प्राण्यांसाठी बनवायचा आता हा विषय आता आम्ही सभेपुढे मांडूयात. कारण की बऱ्याच जे प्राणीप्रेमी आहेत त्यांची ही मागणी होतीच की स्मशानभूमी प्राण्यांसाठी असावी. तर तो विषय आता आम्ही सभागृहात घेऊ आणि त्याविषयी सभागृहात चर्चा होऊन निर्णय होईल. आता जे आहे एबीसी सेंटर त्याची जी म्हणजे तिथे ज्या पाळीव प्राण्यांवर ट्रीटमेंट होतीये ती फार कमी म्हणजे त्याचं हे आहे संख्या आहे. तर मोठं एबीसी सेंटर आता आपल्याला पाहिजे. त्यासाठीचा सुद्धा आता आपण लवकरात लवकर प्रस्ताव घेणार आहोत.